तर मंडळी 11 ऑगस्ट तर नमिताईसाठी येणार आहे पाहायला. व्हिडिओही थोडा धावपळीचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हां, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता न काही बोलता मी व्हिडिओला सुरुवात करते. नमिताई दिवाणवर अशी शांत बसलेली राहते. काकूने तयार व्हायचं सांगितलं असतं. लक्षणा काकू आणि का ते की काकूचे भाऊ आहे, हे मला आत्ता लक्षात आलं. आता नमिताईला म्हणत असते, अगं एवढी शांत का बसून आहेस तू? जा आता पटकन तयार हो बघू. आता इतक्यात कधी पण येतील. नेसून तयार राहायला हवं. आणि आता दत्ता दादा म्हणजे काका तिला म्हणत असतात, अगं त्या मुलाकडे तू असे डोळे मोठे करून बघितलंस ना, तर तो मुलगा तुला चटकन हो म्हणेल. काकू तिला म्हणत असते, नाहीतर तू एक काम कर, सर्किट यावर म्हणजे कसं, आम्ही जेव्हा सांगतो ना तेव्हा तू पदर काढ. मी तुला सांगितलं ना ग, मला लग्न नाही करायचं आहे. आता नमिताई चिडून म्हणते. काका तिला समजावत असतात, हे असे काय करतीस ग तू? अगं 10 एकर शेती आहे, घर आहे, गाडी आहे, त्यात एकुलता एक मुलगा. आणि आता काकूही तिला म्हणते, आणि काय ते म्हणे अमृततुल्य दूध दे रे आहे तू 3. त्यावर नमिताई काय म्हणते बघा, माझं काय तू टपरीवाल्यासोबत लग्न लावून देतोस का? काका तिला म्हणतात, अये तो काय टपरीवर बसतो का? तो फक्त टपरीवाल्यापासून पैसे वसूल करतो. आता तुम्हाला एकदा तर सांगते, अहो मला लग्न करायचे नाहीये. काही सांगण्याच्या लायकीचीच नाहीये. जर डोकं सरकलं ना आता तर नमिताई म्हणते, माझं लग्न मोडशील का? नाही, मी आता काकू उलटा विचार करते, मी लग्न लावून देईल. आता काकूचं डोकं आहे मंडळी. दादा आण बरं ती साडी, हे घे आणि शिस्तीत तयार राहायचं. नमिताईच्या हातात साडी ठेवते. नखरे नाही पाहिजे जास्त. आता काकावरही चिडते, तू काय इथे काढून बसलाय? जा बाहेर टावेल ठेव पाण्याच्या बाटली जवळ म्हणजे बकेट जवळ. हात पुसायला लागतील. ते चहा पोह्याचं बघायचं आहे. आणि हिने तर फक्त माझ्या डोक्याला आता ताण करून ठेवलाय. तिला म्हणत असता, उग वड्याचं तेल वांग्यावर काढतीस तू, खातोस की नाही रे? नमिताईला आता पुन्हा एकदा म्हणते बघा, नमी माझ्या डोक्याला ताण नको देऊ, तू लवकरात लवकर साडी नेसून फक्त तयार राहा. ताई आता तिला समजवण्याचा प्रयत्न करते, ए मम्मी ऐक ग माझं, यशा खूप चांगला पोरगा आहे. काकू तिला ठामपणे सांगते, हे बघ आधीही सांगितलं आणि आताही सांगते, तुझं लग्न मी यशा सोबत होऊ देणार नाही. जन्मात तर कधीच नाही होऊ देणार. त्याला तर आता काही सुचत नाही मंडळी, काय करू कसं करू. जसा टाइम जातो ना तसं तसं तिची काळजी अजून जास्त वाढते. एकीकडे यशोधन दादाचंही मन नाही लागत, तोही बाहेर खिडकीकडून बघत असतो. मागून आता धनपाल दादा येतो आणि त्याच्या पाठीवर हात ठेवतो. यशोदा पोटात नाही का लई खाणं होऊन राहिली, असं उद्याच चेहरा तुला जाणवत नाही का ह्याच्यात? वाईट वाटून राहिलं ना, नमीला बघायला पाहुणे येणार. त्यावर यशोधन दादा बघा किती शांततेने उत्तर देतो, मला कशाला वाईट वाटल रे, चांगलं पोरगं असत, श्रीमंत घराचं पोरगं असत, नमी तर खुशच राहणार ना, सुखी राहणार. बघ दादा, नमीचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ते येडी आहे ती, परिस्थितीची जाणीव नाहीये तिला ना तू दे. तर दादा ते त्याला म्हणतो, म्हणजे धनपाल दादा त्याला म्हणतो, आता सोड म्हटल्यावर सुटणार आहे का हा विषय? पाहुण्याची गाडी येते, पाहुणे आलेले राहतात आणि यशोधन दादा आणि धनपाल दादा बघत असतो खिडकीतून. बापरे मंडळी, काय मुलगा आहे खोर. मलाही त्याची आता किव येत आहे. तो चक्क त्याने अंदर जायच्या आधी 2 पुड्या खाल्ले. आता पाहुण्याचं स्वागत करत असतात. मागून धनपाल दादा कसा म्हणतो बघा, अरे कसा दिसतोय रे तो मुलगा, गुंडा. याच्यासोबत होणार आहे आपल्या नमीचं लग्न. आता तर तरी तुला वाईट वाटतच असेल ना? दादा काय असं मानायला तयार नाही. नाही रे पाण्या, नाही वाटत आहे मला काही वाईट. दादा तर खूप नाराज आहे मंडळी. आणि आता धनपाल दादाला समजावत असतो, म्हणजे पाण्या दादाला समजावत असतो की नशिबात जेवढं असतं ना ते तेवढंच मिळतं. काय हा सुखी नाही ठेवणार.
यशोधन दादा गेलेला राहतो. आता विवान माणसाला सांगत असतो अवनीला किडनॅप करून आणायचं, काम नीट झालं पाहिजे साहेब. पण तिला ओळखायचं कसं? म्हणजे तो पुढचा माणूस विवानला म्हणत असतो फोटो वगैरे असेल तर द्या. फोटो डिलीट केले मी, पण फोटोची काही गरज नाही. त्या घरात फक्त एकच मुलगी राहते. जायचं आणि तिला उचलून घेऊन यायचं, आणि तिला उचलून घेऊन यायचं. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिच्या अंगात एकही वटखडा येता कामा नये. विवान आता त्याच्या माणसाला कामाला लावतो, चला पटपट. तिथून माणसं गेल्यानंतर तो बोलत असतो की कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर विवान. त्याला वाटतं खूपच मोठं काम केलंय मी. ती गोष्ट मला हवी असली ना ती किती मी मिळवतो. माझ्या लग्नाची गाठ वरचा नाही ठरवत, मी ठरवतो. माझं लग्न अवनीशीच होणार. चंद्रकांत देशमाने लग्नाच्या तयारीला लागा. तुमच्या अवनीशी माझं लग्न होणार आहे. आता पाहुणे येऊन हॉलमध्ये बसतात. दत्ता काका आता मुलाकडे पाहून म्हणतात मुलगा तर खूपच शांत आहे. आता एक माणूस म्हणत असतो, एक काका म्हणत असतात की हो, अजून मग 20 रुपयाचा घाटा होईल ना. त्यावर आता काका म्हणत असतात म्हणजे अजून एक पुडी तोंडात टाकावी लागेल ना लगेच. पाहुणे यावर हसून देतात. त्यातले एक काका विचारतात त्यांचे वडील नाही दिसत आहे. आता काकू काय सांगते बघा, आहेत पण दुबईला आहे. म्हणजे ते तिकडे जॉब करतात ना. वर्षातून 2-3दा येतात इकडे. तसाही आमचा व्हिडिओ कॉल रोजच होत असतो. तुला आता बलवा म्हणत असतो, पण त्याचं काय बोलणं सगळ्याला समजत नाही. तोंडात ती पुडी टाकलेली राहते ना, त्याच्याने काय कोणाला काही समजत नाही. मजा येते मंडळी. इकडे नमिताईकडे बघून क्यूही आली आहे. आणि मलाच नाही, तुम्हाला सगळ्यांना पण अशी क्यू आलीच असेल. नमिताईचं कसं होईल? काका त्याला म्हणत असतात काय समजत नाहीये आम्हाला. तेव्हा तो जे काही आहे ते आन्सर टाकून देतो आणि बोलायला सुरुवात करतो की पोरगी बघायचा कार्यक्रम आहे ना, मग त्याचा प्रोग्राम करा ना. बरोबर आहे तुमचं, मी नमिताला घेऊन येते आणि तसंच पाणी पण घेऊन येते. मंडळी आता आतापर्यंत 2 पुड्या खाल्ल्या होत्या, आता ही 3री पुडी आहे. बघून आता काकाही म्हणजे मलाही प्रश्न पडला आणि आता काकाही विचारतात बघा किती खाता हो तुम्ही? जे रोजच्या किमान 2-3 तर नाही 5 तरी असतीलच ना. आणि 15-20 मिनिटाला एक. नमुताईला आवाज द्यायसाठी आलेली राहते. आवाज देते, ये नमी, ये ना बाहेर लवकर. अगं पाहुणे वाट पाहून राहिले, आटप ना लवकर. अगं तुझी 5 मिनिटं झाली की नाही नमी. काकाचा लगेच आवाज येतो, अगं सुलक्षणा पाणी घेऊन ये ना. आणते दादा. काकू आता परत नमिताईला आवाज देते, अगं लवकर ये. आता नमिताईला काही सुचत नाही, काय करू. नमिताई आता खिडकीच्या बाहेरून निघून जाते. साठी घेऊन येते, सांगत असते, तिचं कौतुक करत असते. अहो खूप कामाची आहे आमची नमी. काकाही सांगायला लागतात, काय ते पिझ्झा पोळ्या म्हणू नका, त्या ओल्या नारळाचे करण म्हणू नका, शंकरपाळे म्हणू नका, गुलाबजाम तर 1 नंबर बनवते बघा. घरकामही रगट करते, सगळं पटापट होतं. रांगोळी तर इतकी छान काढते की बघतच राहावं असं वाटते. एवढं सगळं ऐकून पाहुण्याची अजून उत्सुकता वाढते. हो, नुसतेच बोलत का बसलेस? आणा की तिला, मलाही बघू द्या.
तर काकू खोटे बोलते बघा. ते काय आहे, सकाळच्या क्लासला गेली होती ना, क्लासला गेली होती. तिकून यायला आता उशीर झालाय. आणि आज कसं माणसं वाढलेत ना, रोज आम्ही तिघच जण राहतो. कसं पटपट होतं. आता ते मुलाला काय आवडत नाही. अहो, आम्ही मुलगी बघायसाठी आलोय ना, तर तुम्ही पोरीला बोलवा ना. काकू म्हणते, येते येते मी तिला घेऊनच येते, आणि असं म्हणून आता तिथून निघून जाते. तरी आता खूप मजा येणार आहे, कारण आता किडनॅपिंग वाले लोक आलेत. कसं आलेत, तर ते किडनॅपिंग करणाऱ्या लोकांनी नमिताईला बघितलंय, म्हणजे अंदर येताना. हीच आहे का रे ती? त्यातला एक माणूस म्हणतो, हीच असेल ना, त्या घरात जाते तर. नमिता आता लपायसाठी जागा शोधत असते. आता धनपालने तिला म्हणतो, ए नमी, अगं तुला पाहुणे बघायला आली आणि तू इथे काय करतेस? ताई सांगते, अरे मी लपायसाठीच आली. लपायला काय तू लहान आहेस का? तुझ्या डोक्यात फरक पडायला की काय? अरे माझ्या नाही, माझ्या मम्मीच्या डोक्यात फरक पडायला. अरे कसा तो माणूस, तो मुलगा शोधून आणलाय माझ्यासाठी. हे ऐकून तर धनपाल दादाला हसूच येतं. का तो पुडी खाणारा, मावा खाणारा टपरीवाला शोधून आणलाय माझ्यासाठी. ना मी सगळी मुलं काय वाईटच नसतात. मला त्याच्याबरोबर लग्न नाही करायचंय ना, मला याच्याशीच लग्न करायचंय. त्याचा कुठे मावा खातो, त्याच्याशीच लग्न करायचंय. तू माझ्यासोबत असं फालतू टाइमपास नको करू बरं. आता मला पटकन मला पाहायला मदत कर. मदत वगैरे तर मी अजिबातच करत नाही बाबा. ते आत्या येईल आणि उगाच आमच्या इथे राडी करायची. करू दे ना, नेहमीच आहे. येईल, दोन शब्द बोलेल आणि निघून जाईल. पण मी तर सुटेल ना त्या टपरीवाल्यापासून. सूट नाही तर काही कर, तुला वाटेल ते. तू आता इथून निघ. धनपाल दादा काय आता ऐकतच नाही. तिला सरळ बाहेर काढत असतो. धन्या धन्या ऐक ना, मला एक टाइम मदत कर ना प्लीज. मदत करणार नाही? आवडेल का रे माझं असं ते मावा खाणाऱ्या मुलासोबत लग्न झालं तर? बरं तुझं जाऊ दे, यशाला आवडेल का? ती वाईट वाटत. त्यासाठी मदत कर ना. आहे पॉइंट आहे. आता दादाचे डोळे उघडतात आणि तो पटकन आता नमिताईला मदत करतो. आता नमिताई धावत राजाच्या खोलीत जाते. अगं इकडे ती तर वहिनीची खोली आहे, वहिनी येईल. तर तो दिवाण खाली बघतो, तर एका छोट्या कपाटात, अरे हे तर लहान आहे, तू इकडे ये. काकू नमिताईला आवाज द्यायला गेलेली राहते. नमी आटप ना लवकर, पाहुणे वाट बघताय. तर काकूची काळजी वाटते. बया पोरगी रूम मध्ये आहे की नाही, आवाजही येऊन नाही राहिला. तर काय कराव? आता काकू बाहेर जात असते, ते पाहुणे बघतच असतात. त्यांना सांगते, ते नमी तयार. मी पोहे आणि चहा जेव्हा आणते ना, तेव्हा नमिताला घेऊन येते. जाऊन येते बाहेर. मी मागच्या दाराच्या खिडकीने बघते तर तिथं काही काही अंधार नसते. देवा, कुठे गेली ही पोरगी? आता कसं? ताई आणि धनपाल दादा बाहेर आलेले राहतात. दादा आता तिला म्हणत असतो, तू इकडे लव. त्यावर आता नमिताई म्हणते, मी काय आता घरीच जाऊ का? काम कर, बाथरूम मध्ये लप. नमिताई लपायला जाते आणि दरवाजा लावून असतो, जायला जाते. बालदादाला काही माहित नसतं की अंदर यशोधन दादा आहे. नाही रे, दादा मी धन्या. नमिता ताईला म्हणतो, अगं थांब, यशोधन दादाला येऊ दे बाहेर. तेव्हा नमिताई त्याला म्हणते, नको, उगाच ते मम्मीला फोन करून सांगेल की काय म्हणून. पण दादा आता बाहेर निघतच असतो. तर नमिताई तिच्या मागे लपते. ते दरवाजा वाजवला होता. त्यावर आता धनपाल दादा म्हणतो, हो काही नाही, आंघोळ करायची होती. डबल? कुठं आहे डबल आंघोळीचा? कपड्याची बकेट नमिताईच्या जवळच असते. दादा त्याला अडवतो, अरे यशोधन दादा तू कशाला येतोय तिकडे? थांब मी घेऊन येतो. कस काय तू एवढा मदत करून राहिला? त्यावर आता धनपाल दादा म्हणतो, अरे आज माझा मूडच आहे असा वेगळा. मी ताईला असा इशारा करत असतो, गाणं म्हणून, कबूतर जा जा म्हणून. ताई बाथरूम मध्ये जाऊ ते दरवाजा चोऱ्यानं लावते. त्याचा आवाज दादाला येतो, पाण्या कोणतरी गेलंय तिकडे. अरे कोणी नसेल, वहिनी असेल. अंदर जाता जाताच त्याला लक्षात येते यशोधन दादाला की मी आणि राजा कुणाला गेले, त्यांच्या मैत्रिणीच्या. हा मीच पाहून येतो कोण आहे तर अंदर.
त्यावर आता धनपाल दादा म्हणतो, अरे मी असताना तू कशाला जातोस, मी बघतो ना. दादा दरवाजा वाजवतो. दरवाजा उघडून सांगतो की नाही, कोणीच नाही, त्याने दार लोटलं होतं. काय यशोधन दादा तू. आता यशोधन दादाच्या आणि धनपाल दादाच्या चांगल्याच गोष्टी रमतात ना. काय मागच्या दाराने आलेली माणसं काय पडत नाही, किडनॅपिंग करणारे लोकांनी आता त्या ताईला बाथरूम मध्ये गेलेलं बघितलेलं राहते. ते आता लॉक करतात दरवाजा. त्याला वाटतं की धनपाल दादा असेल. गेलं का रे, म्हणतात हो गेले. आणि मी ताई दरवाजा उघडते की लगेच ते सीताताईच्या अंगावर चादर टाकून टाकतात. किडनॅपिंग वाले लोक आता नमिता ताईला उचलून घेऊन जातात. आता काकू अजून वेळ बसून ठेवते आणि आता पुढे पोहे आणून ठेवते. बघायला आलेला मुलगा अजून चिडतो, अहो पोहे कोण घेऊन येतात, पोहे कोण घेऊन येत असते, मुलगी ना, मग मुलगी कुठे आहे. आता काकू बघा कसं उत्तर देते, अहो ते पोहे तिनेच बनवले, आता ती मसाल्याचा चहा करते, त्याला थोडा वेळ लागतो ना. तो मुलगा चिडतो, हे बघा पाणी आलं, पोहे आले आणि चहा पण आता तुम्हीच आणसाल, अहो पोरगी कुठं आहे. आता काकाही विचारतात, आणखी नमिताला. हो तयारच होतीये ती, पण काय माहित काहून एवढा वेळ लागला, घेऊनच आले. दत्ता काकाला आता सांगत असते की काकाला म्हणते की बाहेर या म्हणून. तरी आता शेवटी पाण्यादादा सांगून टाकतो की नमिता इथेच लपलेली आहे म्हणून. यशोधन दादा त्याला म्हणत असतो की आत्या इथे येऊन राडा घालेल ना, कुठे लपली आहे ते तरी सांग. बाथरूम मध्ये सांगतो. आणि आता यशोधन दादा आणि धनपाल दादा बाथरूम कडे धाव घेतात. तर नमिता ताई आता तिथे नसते. आता पुढील भागात त्या वारली राहते. विचारत असते धनपाल दादा आणि यशोधन दादाला की माझ्या नमीला कुठं लपवलंय. असं बस एक आयडिया शोधून पारुताईला तयार करतात. तो मुलगा होकारही देऊन टाकतो. आता पायलताई तिच्या पदर काढते आणि जोराने म्हणते, अय्यो